आयुष मस्त पैकी आलो आता घरी जेवायला. चारकोल पेन्सिल घेऊन जाता तुम्ही. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो अशा छानशा अशा ब्लॉग मध्ये. तर आजची सकाळ एकदम निवांत झालेली आहे. वॉकिंग वरून आलोय. मी नाही गेलो वॉकिंगला, माझे 3 पंटर लोक जाऊन आलेत आणि आता येऊन इथं टाइमपास करायला लागलेत. उस कॅमेरा करू उधर उधर उधर. आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा, कारण आज इतकी मज्जा येणार आहे ब्लॉग मध्ये. कारण आज आहे आपल्या लोणी गावचा उरूस आणि सोबतच आहे आपल्या श्री बजरंगबलीची जयंती. ओके, हे दोघांना कॅप्चर करा. हे दोघं जण खूप त्रास करायला. इंट्रो चालू यार, बोलू द्या रे. हा, आणि आज आहे आपल्या हनुमानजीचा जन्मोत्सव. तर मग आज खूप येणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग मध्ये सोबत राहा आमच्या आणि ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, माझी सकाळ सकाळ सुरुवात कशी होती. चारकोल पेन्सिल घेऊन जाता तुम्ही काही दोघ जण. मेरे कलर्स ला के दो रे, तुम दोनों कलर्स ला के दो. खाली चप्पल का बिन नाही. त्याच्यामुळे येत बोलवत नाही मी घरी. इकडे दे, इकडे दे, तू कलर्स दे इकडे. स्टार्ट कर जल्दी. लवकर लवकर लवकर. ह्याला बघणारच माझी. इकडे कर. अरे असं कोणी करतं का यार, काय मोर्या. मॉर्निंग वॉक करणार होता. आता ह्या 2-3 घरी पाठवतो, मग ब्लॉग कंटिन्यू. 3 फोन केलं तरी. को देखिए, इस शख्स को भी देखिए. और ये शख्स छुप रहा है. चोर, चोर कहीं का. मेरे बॉडी पे उठ जा उठ जा उठ जा उठ जा, जल्दी उठ जा जल्दी उठ जा जल्दी उठ जा. अरे जल्दी उठ जा. तो हम तीनों है कस्टमर. ये कट करून टाक. काय पण बोलतो राव. कसं व्हायचं. तू शांत बैठ. मम्मी, म्हणून तुला सकाळी 3 फोन केला. त्यामुळे तर मंडळी फायनली आपण तयार झालेलो आहे आणि क्रिश आलेला आहे की आता आपल्याला जायचे मंदिरात दर्शन करायला. पण सोबतच जो श्रवण आहे, श्रवणला सगळ्या मंदिरात नैवेद्य दाखवायचा आहे, कारण तो प्रॉपरचा आहे ना. आज जत्रा आहे त्यांची. तर मग ते येत आहेत आणि कुंजीर पण येतोय. 2 जण येतात गाडी घेऊन. मग आम्ही 2 गाडीवर बसून जाणार. आता मंदिराचे सगळे दर्शन घेणार आपण आणि सोबतच जाणार आहेत आपण हनुमान मंदिर. तर तिथं आपण हनुमान मंदिराचं सुद्धा दर्शन घेऊ, कारण आज हनुमान मंदिर मध्ये आपल्या हनुमानजीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आपण तिथं जाऊन त्यांचं दर्शन घेऊ. तर आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडणार आहे. तर आजचा ब्लॉग मिस करू नका बरं का. तर चला लवकर खाली जाऊ, ते येतीलच थोड्या वेळात. काय म्हणला. आणि पोरं मला सोबत मला घेऊ नका. चल लवकर चल. काय मला घेऊ नको रे. माझी सगळी मंडळी म्हणत असते आम्हाला ब्लॉग मध्ये घेत जाऊ ना. कसं चालायचं मग. मागून यायला लागली पण तर आपली एक जण एक गाडी यायला लागली. तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत अंबरनाथ मंदिर इथे. आणि पाहू शकता, तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू आजचा. इथे कुस्त्या होतात आणि सोबत इकडे स्टेज बांधलेला आहे. फायनली आलो आपण मंदिरात. पाहू शकता इथं मंदिर. हे 2 जण आणि हा क्रिश सोबत. चप्पल कुठं काढायची. तर मंडळी फायनली आपण आलेलो आहोत अंबरनाथ मंदिर मध्ये. घ्या लवकर, नारळ दाखवून घ्या.
तर मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरातलं आणि आता आपण निघालेलो आहे हनुमान मंदिरासाठी. थोडा वेळ लागला दर्शनासाठी पण दर्शन झालं आपलं. लवकर झालं का नाही भाऊ? आता चला आता आपण जाऊया हनुमान मंदिर. मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालोय घराकडे. फायनली दर्शन कम्प्लीट झालेलं आहे. प्रसाद घ्या ना. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि आपल्याला बोलावलंय श्रवणनी घरी जेवायला. कारण आता त्यांच्या गावचा उरूस आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलंय. त्यामुळे आता आपण निघालो त्याच्या घरी जेवायला. कारण आता रेसिपी मला कटाळा आलता बनवायचा. जाऊ चला, थँक्यू. तर जाऊ मस्त पैकी आता बघू काय काय बनवलंय आता. पण असं नसतं, जे दिलं ते खायचं असतं. पण आता मी यायला म्हणल्यावर काहीतरी चांगलंच बनवलं असं. त्यामुळे चला जाऊ आता लवकर आणि खाऊया. जात जात आपल्याला हा भेटला बघा आता, ज्यांच्या इथं आता आपण चाललोय जेवण करायला. तर भाऊ तुम्हाला बोलावलंस, बर ठीक आहे. कोणला पैसे तर लपव. काय बनवलंय माझ्यासाठी आज? हा लाजतेत रे, माझे लय मित्र आहेत कॅमेराला लाजतेत. पण मी जेव्हा करतो का नाही त्यांना असं वाटतं की भाई ह्यो कस काय करतो, की एवढं काही लाज वाटत नाही का काय करायला. लाजतय. बर चला जाऊया आता. मस्त पैकी आलं आता घरी जेवायला. 1 नंबर आपल्याला पुरणपोळी दिली आणि आपण इथं पण तारक मेहता बघत बसलोय. अरे आता मस्त पैकी आपल्याला पाठ भेट काय घरगुती का पाठ भेट द्यायची मस्त पैकी. चला जेवण करूया आता. फायनली आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण आराम केला, 2-3 तास इथंच होतो. आता आपण निघालोय घराकडे आता, कारण आता जेवण झालं आपलं. 1 मिनिटाची आपण. पाऊस येतोय भाई, पाऊस येतोय. 1 मिनिट आभाळ दाखवू का तुम्हाला? हे बघा पाऊस, आभाळ बघा भाई साहेब. श्रवण मला सोड रे. पाऊस आहे. श्रवणच्या दारात आहे ना पेरूचं झाड आहे आणि श्रवणने मला, एवढा श्रवणची बहीण आहे, ड्रामा क्वीन. आणि बघा ना पेरूचं झाड होतं, तर मला आहे ना मस्तपैकी ना पेरू तोडून दिलाय. आता काय बघायचंय? पेरू गोड आहे की तुमचा पेरू? मग शेवटी झाड माझे. तुझं आहे मग हे झाड नारळाचे त्यात जयशमानचे. दोघांचं लग्न लावून द्यायचं. मग पाऊस पडायच्या आधी लवकर घरी जावं लागेल. असंच व्हायला लागलंय लोणीमध्ये. मायला 3 दिवस झालं निस्ता पाऊस पडायला लागलाय, निस्ता पाऊस पडायला लागलाय. काय माहिती उन्हाळा आहे का पावसाळा? काही डोक्याला इथं ही व्हायला लागले, नुसतं डोकं भंडवायला लागले माहिती का की पाऊस. श्रवणच्या पप्पानी सोडला आपल्याला घरी लवकर. आता आपण घरी तर आलोय, पण इट्स अवकाळी पाऊस नाही आता. इट्स 3चा पावसाळी पाऊस आहे आता. आता पाऊस नाही, आता निस्ता पाऊसच आहे आता. आणि तुम्हाला माहिती का आजचा ब्लॉग आपण बनवलेला, कारण आज होती आपल्या लोणी गावाची जत्रा आहे. तुम्हाला माहिती आहे यात्रा आहे, त्यामुळं आपण ब्लॉग बनवणार होतो. पण आता की आता हीच नाही आहे, पाऊस पडायला लागला. आता पाळणे हे सगळं कसं चालणार आता मला सुद्धा माहीत नाही आहे. पण आता बघू, त्याच्यासाठी जाऊ आता आपण घरी जाऊ लवकर. अंधार, मला वाटतं लाईट गेली बिल्डिंग मधली. तुम्ही मी दिसत सुद्धा नसेल तुम्हाला, कारण बघू आता जाऊ शकतो का नाही, कारण पाऊस पडायला लागलाय. अँड इट हॅज बीन लेस चान्सेस.
हे आलं बघा मागून हे पोरग नव्हतं येणार पण ह्यानं क्लास बुडवला आता पावसामुळे आणि आले आता मागच्या माग. बरं जाऊ द्या, पण पाऊस खूप डेंजर येतोय. हे बघा पाऊस म्हणजे डेंजरच गोष्ट आहे आज पण. बस ना, ठीक आहे. तर फायनली गायचं आता वाजलेले आहेत 6. मी तर तयार झालेलो आहे बघा आपल्या जत्रेसाठी जाण्यासाठी, कारण आता कॅन्सल ठरलेलं पण पाऊस कमी झालेला. पोरं तर खेळतात खाली बिल्डिंग खालची. आता निघू कारण आता ऑलरेडी लेट झालं आपल्याला. पोरांनी सांगितलेलं की जेव्हा टाईम होईल ना तेव्हा सगळ्यांनी एकदा कॉल करा आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना पाणीच्या टाकीपाशी भेटा. तर आता आपण निघतो पाणीच्या टाकीसाठी विदाउट वेस्टिंग टाईम. फायनली आपण निघालेलो आहोत जत्रेसाठी. आयुष हां, अरे आराम पुरा कट पाहिजे ना आम्हाला. अरे सीन नहीं कट होणार. अरे येल्लो पेन क्या है पूरा और ये वाइट पेन क्या है? वाईट तो वाईट ब्लॅक. ठंडी नहीं आवाज तुम्हाला? अरे बारिश हो रही, छतरी लेनी पड़ी. छतरी लेना चाहिए था लगता है. अभी फिर से लग रहा है बारिश आएगा. घेता का छतरी? मी घेणार होतो माहिती. इतनी दूर से अभी मी म्हणलं प्रशांत आनंद मम्मी ना वाव. ले और उसमें से छतरी खरीदेंगे पैसे दे. श्रवण यायला कपडे बदलाय गेले बाई. जोरात आला पाऊस. कुठं भेटणार आपल्याला? हा? भेटणार कुठं? जल्दी चल. पाण्याच्या टाकीपाशी पाऊस यायला लागला. ब्लॉगिंग सोड. गाईज पाऊस यायला लागला बाई. भाई काय रैली बघायला भेटली. अभी डीजे नहीं चल सकता ना बारिश की वजह से, इसलिए इन्होंने ढोल ताशा, अच्छा ढोल ताशा यूज करना चाहिए. मस्त होती रैली. अचानक से चेंज किया पहले से प्लानिंग थी उनकी. दरवर्षी आते राहते. क्या पता उनका पहले से भी तय हुआ होगा तो. पण मस्ती होती रैली. चला आलोय आता फायनली आपण जवळ जवळ. भाई फायनली आपण आलेलो आहे जत्रेमध्ये. हा बरोबर आहे, तसं काही नाही. अरे असती एखादी गोष्ट. केंद्रे आला बघा ब्लॉग मध्ये. केंद्रे आला ब्लॉग मध्ये. काय चाललंय केंद्रे? नाही बघ कुणा बरोबर आलता? बाप्पासोबत आलोय. हा हा मग निवांत आहे. प्रीतम भाऊचं पण इथं सहर्ष स्वागत. फिरायला तर चालू आहे, एन्जॉयमेंट पण चालू आहे. पण भाई रेट म्हणजे पुण्यासारखेच रेट आहेत. गावा सिटी सारखे रेट नाहीये तिथं. म्हणजे गावासारखे रेट नाहीये. जाऊ का? हा ना. मंडळी फायनली आपलं आहे ना जत्रा फिरून झालेली आहे. आता तिथं तर थोडं अनहायजेनिक आहे, त्यामुळे आपण काय खात नाही तिथलं. तर आम्ही चाललोय आयुष कुंजीच्या तिथे कॅफे आहे, तिथं कॅफेला चाललोय. बघू आता तिथं काय चांगलं असलं ना तर आपण खाऊया. बर्थडे पार्टी देने वाले नाही रे. कब मेरा बर्थडे कब है? कब है बर्थडे? तिथं नाही आयुष कुंजीच आयुष कुंजीच आहे. अयो आपल्या दादाच आहे दुकान. बर्थडे पार्टी तो हम प्रशांत से लेके रहेंगे. मेरे से अभी अरे गरीब हो रे बहुत गरीब. तू जिंदा आहे तक मी. तर फायनली मंडळी आलेलो कॅफे मध्ये. मी तर नाही खाते, हे 4 जण खातात कारण आय एम ऑन डाएट. पण घरी गेल्यावर एक ग्लास ताक तो पिऊंगा मैं सोने से बटर मिल्क पी सकता हूँ. दही लेके जाता हूँ ना, फिर दही से बनाता हूँ. एक खाता है, एन्जॉय करतायत. इकडे गुंजी आहे आपल्या मंडळी. ते जोर तर खातायत ना, म्हणलं मी तर काय खाणार नाही. माझे ड्रॉइंग शीट संपलेले.
तर आपण आलो आशिषवाल्याच्या इथं, कारण आपण इथंच आलो ना MIT कॉर्नरला. आशिषवाल्याच्या इथं आलो कारण मला घ्यायचे A3 साईजच्या ड्रॉइंग शीट्स. माझे A3 साईजचे ऑल ड्रॉइंग शीट्स आहेत ना सगळे संपलेले आहेत. आपण आशिषवाल्याच्या इथं जे ड्रॉइंग शीट्स आहेत ना त्या ड्रॉइंग शीट्स घेऊ. चला ठीक आहे, आलोय आपण आता. मंडळी आपण जेवढं सामान लागत होतं तेवढंच घेतलं. जसं की टेप संपलेली टेप घेतली आणि हे सुट्टे कलर्स घेतले जे संपले होते. आणि हे आपल्या A3 साईजच्या शीट्स घेतल्यात आपण. जास्त नाही GSM बट ठीकठाक क्वालिटी भेटली आहे. आता दे रे बांधून लवकर, दे पॅक करून दे बांधून. तर मंडळी सगळं सामान घेऊन झालेलं आहे, आता घरी निघतोय. पण ह्या पोरांनी आहे ना माझ्या बरोबर धोका केलाय. मी ह्यांना म्हणलं मी सामान घ्यायला चाललोय तर थांबा, तुम्ही नाश्ता खाऊन घ्या, व्यवस्थित मी माझं स्टेशनरी घेतो. ते पोरं सगळी पळून गेली आणि आता म्हणतात सगळे की आम्ही आयुषच्या घरापाशी थांबलोय. तर पटकन मी टाइम न वेस्ट करता आयुषच्या घरी जातो, कारण आता ऑलरेडी उशीर झालेला आहे. 9 वाजलेले आहेत. जाऊ लवकर घरी आता. मला वाटायचं जाता जाता इथे मस्तपैकी गोड द्राक्ष भेटली आणि आपण डाएटला आहे. मग मी आहे ना अर्धा किलो द्राक्ष घेतली आपल्याला, म्हणजे कसं 2-3 दिवस होऊन जातील दुपारी खायला. मस्त आहेत फ्रेश द्राक्ष, घ्या तुम्ही पण या. तर मंडळी फायनली आपण घरी आलेलो आहोत. कुंजीरने आपल्याला ना ॲक्टिवावरती सोडलं घरी. ही पिशवी बघा, त्या पिशवीमध्ये थोडी बहुत शॉपिंग आहे आणि काय काय घेतलंय मी तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावरती. जास्त काही सामान घेतलं नाही कारण तिथं तर जत्रेमध्ये सगळं लेडीजचं सामान जास्त असतंय, त्यामुळे मी काय तिथं सामान जास्त बघितलं नाही. तर मंडळी फायनली मी आता घरी आलेलो आहे. खूप दमलेलो आहे आता आणि आल्या मी ह्याने जेवढी द्राक्ष मी आणलेली, वैसे माझं डाएट चालू आहे ना, तर मी द्राक्षच आणली अर्धा किलो. मला खूप स्वस्त भेटली आणि खूप गोड आहेत द्राक्ष, तर मी ही आणली. तर ही धुवून ठेवलीत. आता रात्री 1 अर्धा तासाने थंड झाली ना मग मी ह्याला घालणार आहे. आणि ड्रॉइंगचं सामान जास्त काय आणलं नाही, तर मी 2 गोष्ट आणलेल्या आहेत. तो नाही, एकच गोष्ट आणलेली आहे, ती दाखवतो तुम्हाला. आणि हा चष्मा बी मी नाही घेतला, हा चष्मा मला श्रवणनी घेऊन दिलेला आहे. तर थँक्यू श्रवण, मला असा छान चष्मा घेऊन देण्यासाठी. खूप चांगल्या क्वालिटीचा चष्मा आहे आणि मला पाहिजे पण होता हा गोगल, हॉस्टन कोणतं तरी आहे, पण खूप छान दिलेला आहे. बाकी तर काय नाही, आपलं ड्रॉइंगचं सामान आहे, ह्याला थोडं इग्नोर करा. हे आपण शीट्स आणलेले आहेत, रिमेनिंग कलर्स आणि टेप आणलेली आहे. तर मंडळी आता मला तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी खूप जणांचं बघितलेलं आहे, तुम्ही माझा व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. भाई व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, जास्त काही लागत नाही, फक्त ते लाल बटन दाबून टाकायचं, बस काम खतम. व्हिडिओ आले की तुम्हाला माझी बघायला भेटणार, बस ठीक आहे. तोपर्यंत एवढंच, भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.